व गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच यानंतर अजिंक्य रोहदे नवतरुण मंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके सुर्वे दादा श्री शंकर सुर्वे यांचाही या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ होतोय। अंपायर पंच आपल्यामुळे सामन्यात व्यत्यय होतोय, कुठे असतील त्यांनी ताबडतोब हजर राहायचं आहे। पंच सन्माननीय अध्यक्ष श्री शंकर सुर्वे दादा, सर्वांचे लाडके सुर्वे दादा, तसेच यानंतर या ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक श्री शरद मारुतीराव पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। शरद मारुतीराव पाटील बॉल दीपक शेजवळ यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। दीपक शेजवळ श्री शरद मारुतीराव पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कार्यसम्राट शाखा प्रमुख आंबवडे खुर्द शंभूराज देसाई साहेब यांचे कट्टर समर्थक प्रदीप अनिल पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे। प्रदीप अनिल पाटील शाखा प्रमुख आंबवडे खुर्द दोन मिनिटं फक्त एवढं ओळखू द्या। प्रदीप पाटील शाखा प्रमुख यांचा सन्मान कमिटीच्या मार्फत होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी मैदान सौजन्य दिलंय ते आपल्या सर्वांचे लाडके तुळशीराम पाटील उर्फ श्रीकांत पाटील यांचाही कमिटीच्या मार्फत सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। पाटील वॉरियर्सचे सर्व श्रीकांत पाटील व्हाईट बॉल स्कोर नंतर सांगण्यात येईल, तुम्ही चालू ठेवा। मैदान सौजन्य म्हणून ज्यांचं मोलाचा सहभाग लागला ते श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य बजरंग मोंडे झाला ठीक आहे। चालू असणारा सामना छत्रपती 11 झालं चालू असणारा सामना छत्रपती 11 वर्सेस मंगलमूर्ती 11 ना मंगलमूर्ती 11 वर्सेस छत्रपती 11 चालू असणारा सामना अतिशय अटीतटीचा सामना। सुर्वे दादा यांना विनंती आहे की आपण एक सामना पाहून जायचं आहे आणि सामन्याचा आस्वाद घेऊनच मग घरी जायचं आहे। सुर्वे दादा अमर याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रदीप। प्रदीप याच्या प्रत्येक षटकारावरती विजय सुर्वे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे, रोख पारितोषिक। प्रदीप पवार यांच्या प्रत्येक षटकारावरती 3 षटकार कोण मारत नाही लगातार, त्याच्यामुळे लावायचं तर एका षटकारावर लावा। अमर याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रदीप। व्हाईट बॉल अवांतर धाव, धाव संख्या झालेली आहे ती 3। पहिला षटकार या ठिकाणी विजय यांचा 500 रुपये, पहिला षटकार 500 रुपये बाद झालेले आहेत विजय यांचे। प्रदीप निवारला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर अमर स्ट्राइक, प्रदीप नॉन स्ट्राइक, स्वप्नील गोलंदाज अमर। पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, विजय काहीशे खुश या ठिकाणी। पहिला झटका प्रदीप याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रवींद्र सुर्वे। असं वातावरण झालं पाहिजे, लय गरम।
कोण पहिला गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 1 बाद 9. अमर याचा पुढचा चेंडू मयूर मोंडे सामना झाल्यापासून हसत आहेत फक्त 5 वर्षापासूनचं स्वप्न आज पूर्ण झालंय. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर अमर. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. बॉलर नेम सुधीर. एकेकाळचा नावाजलेला असा हा खेळाडू सुधीर. पहिला दुसरा झटका या ठिकाणी बाद झालेला खेळाडू स्वप्नील. कट अँड बोल्ड पद्धतीने आउट झालेला खेळाडू स्वप्नील. नवीन बॅट्समन एकेकाचा विस्फोटक फलंदाज प्रताप सुर्वे. चला स्वप्नील याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रताप. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच प्रसाद वेळेची मर्यादा पाळा. गरज पडल्यास एखाद्या संघास पॅनल्टी मारा पण सामना त्वरित चालू करा. चला सुधीर याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रताप. वाईड बॉल अवांतर धाव. धाव संख्येत भर. धावसंख्या झाली ती 10. उंच फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. कृपया करून विनंती आहे की जेवणाचे जे कोणी बाकी असतील त्यांनी कृपया करून या ठिकाणी जेवण अजून चालू आहे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. वैभव सुर्वे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. वैभव सुर्वे जेवण. एक धाव संख्या झाली ती 11. सुधीर याचा पुढचा चेंडू. सुधीर याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रताप. स्ट्राईक प्रताप. नॉन स्ट्राईक रवींद्र. पुन्हा एकदा अवांतर धाव. पंचांकडून 1 धाव घोषित. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 12. सुधीर याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. निर्धाव चेंडू. लेग बाईच्या रूपाने एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. टोटल 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. यानंतरचा सामना कोण आहे?
ईगल आहे काय बराडी माता लिहिले याच्यावर ईगल आहे. यानंतरचा सामना एक मिनिट बॉलर नेम काय स्वराज 17 झालाय स्कोर ना 14 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. यानंतरचा होणारा सामना पाटील वॉरियर्स वर्सेस ईगल्स 11 दोन्ही संघासाठी करो या मरो अशा स्थितीत असणारा हा सामना. त्यापूर्वी रवी याच्या बॅटीतून निघालेला खणखणीत कार्बन कमाल चौकार धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 18. दोन्ही संघासाठी करो या मरो अशा स्थितीमध्ये असणारा सामना पाटील वॉरियर्स वर्सेस ईगल्स 11. स्वराज्याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो रवींद्र. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिल याच्याकडून धावबाद झालेला आहे फलंदाज प्रताप. हे बाळा हे थोडंसं पाणी दे नाही रन नाहीये काय सॉरी. नवीन बॅट्समन कोण गेलाय संतोष काटेकर. एकेकाळचा या आंबवडे गावामधील नावाजलेला खेळाडू संतोष काटेकर. स्वरूप याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो रवींद्र. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडून. एक धाव घोषित धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 19. यानंतरचा होणारा सामना ईगल्स 11 वर्सेस पाटील वॉरियर्स. स्वरूप याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो रवींद्र. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न खूप उंच असा गेलेला चेंडू खेळाडू त्याच्या खाली यायचा प्रयत्न करतोय. एक चेंडू जवळजवळ 6 खेळाडूंकडे पास होऊन त्याच्यावरती 4 धावून घेण्यात फलंदाजाला यश आलेलं आहे. आणि आपला मित्र या ठिकाणी इंग्लिश पोएम साजरी करण्यासाठी येतोय. We get 444. We will go to hospital. We get induction. We will go to zoo. We see the animal. थँक. चला किती झाला स्कोर 24. धावसंख्या झाली ती 24. स्वराज याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो संतोष काटेकर. वाईड बॉल अवांतर धाव आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी रवींद्र. 2 धावा. वाईड +1 ना प्रसाद ओके. वाईट +1. स्वरूप याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो रवींद्र. पंचांकडून सामना शतक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 26. विजयासाठी 27 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना पाटील वॉरियर्स वर्सेस ईगल्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया करून आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी हजर राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार. दुसरा कॉल ईगल्स 11 वर्सेस पाटील वॉरियर्स.
दोन्ही संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि या सामन्याचे नाणेफेक मोंडे गुरुजी यांच्या हस्ते होतंय, तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी हजर राहायचंय. पंच या सामन्यासाठी जे पंच होते, स्वप्नील पंच आहेत का तिकडे? संकेत पंच घेऊन गेले की कोणतं त्या बॉक्स मध्ये गुरुजींच्या असेल. मी मोंडे गुरुजी यांना विनंती करेल की या सामन्याचं नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करून या सामन्याला सुरुवात करायची आहे. पाटील वॉरियर्स वर्सेस ईगल्स 11. पंच चला, भोजन करायचे कोणी बाकी असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला, भोजन अजूनही सुरू आहे. चला, कर्णधार रवींद्र 5 रनची पॅनल्टी आपणास देण्यात येईल. 2 मिनिटांमध्ये आपले सर्व 11 खेळाडू मैदानामध्ये हजर करा. तसेच विरोधी संघाचे कर्णधार आपले सुरुवातीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानावरती गेले पाहिजेत. ताबडतोब ईगल्स 11 यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. चला, एकाच वाडीत आणि एकाच वाडीतून खेळणारे हे दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात उभे राहून या सामना जिंकण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करणार आहेत. विजयासाठी 27 धावांची गरज. पण एक चेंडू द्या ना, बॉल. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. सामना चालू करा. पंच रवींद्र, कर्णधार. चला, यानंतरचा होणारा सामना ईगल्स 11 वर्सेस पाटील वॉरियर्स. ईगल्स 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. अमर आणि विशाल. दुसऱ्याकडे कशा देतीस? 100 रुपये संपवले ह्याच्यातलं माझे. कुणी आता मला काय माहिती, बॉलर कोण? बॉलर नेम आज रवींद्र. चालू करायला आले टाइम लागले. चला, सामना चालू करा. वेळेची मर्यादा पाळा प्लीज. युवा उद्योजक वैभव सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचंही स्वागत. चला, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय तो रवींद्र. स्ट्राईक अमर, नॉन स्ट्राईक विशाल, गोलंदाज रवींद्र. पहिला चेंडू जेल बाद होता होता राहिलाय तो अमर. पंचांकडून 1 धाव घोषित. अशा तऱ्हेने संघाचं खातं खोललेलं आहे यांनी. ईगल्स 11 व पाटील वॉरियर्स यांच्यात यानंतरचा होणारा सामना खूप वर्षाची रायवरी या ठिकाणी या दोन संघांमध्ये आहे. अनेक वर्षापासून दोन्ही संघ एकमेकांना पराभूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलेत. आज पाहूया यानंतरच्या सामन्यात काय होतंय. रवींद्र याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो अमर.
पंचांकडून 1 वाईड बॉल घोषित. वाईड प्लस 1 डाव घोषित. 2 धावा. चला रवींद्रचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. रवींद्रचा पुढचा चेंडू. त्याला सामना करणार आहे तो अमर. या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून मंडप सौजन्यास लाभलंय ते विशाल साऊंड सर्व्हिस चे सर्वेसर्वा प्रोप्रायटर. बाद झालेला आहे खेळाडू या ठिकाणी. पहिला झटका. मोठा फटका मारण्याच्या तयारीत. मोठा फटका मारण्याच्या तयारीत बाद झालेला आहे तो अमर सावंत. अमर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्वराज. रवींद्र एक कसलेला खेळाडू. चला सामना चालू करा त्वरित. पंच कृपया करून आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक वारंवार सूचना देत राहा. आता वाजले 3. अजूनही आपल्याला 6 ते 7 सामने खेळायचे आहेत या ठिकाणी. चला चला रवींद्रचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो स्वराज. निर्धाव चेंडू. मयूर मोंडे. रवींद्रचा पुढचा चेंडू. उंच फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या कायम 4. 1 बाद 4. संघासाठी अष्टपैलू अशी कामगिरी रवींद्र याच्याकडून. तितकेच उत्कृष्ट गोलंदाजी, तितकेच उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींवरती त्यांनी खूप चांगले असे काम करून आपल्या संघाला या मॅच मध्ये इन केलेला आहे. रवींद्र याचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे स्वराज. वाईड बॉल. अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 5. ईगल्स 11चे कोच श्रीरंग सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅचच्या पूर्वी आपल्या खेळाडूंना काहीतरी कानमंत्र देताना. रवींद्रचा पुढचा चेंडू. उंच मारलेला चेंडू. खेळाडू त्याच्या खाली. पंचांकडून कार्बन कमाल चौकारचा इशारा. 4 धावांच्या मदतीने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 9. 1. चला बॉल नवीन द्यायचा आहे का? ओव्हर झाले ना. अरे खेळाडू आहे तुमचा इकडं मित्रांनो. आणि स्कोर लिहिणारे तिसरेच आहेत. आणि संतोष मुंडेंसारखे एक विश्वासू व्यक्तिमत्व या ठिकाणी स्कोर लिहिण्यासाठी आहे. ज्याच्यामुळे
कोणीही मनात संकोच न बाळगता आपला खेळ चालू ठेवा. युवराज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय तो युवराज. युवराज याला सामना करणार आहे तो विशाल उर्फ अण्णा. 9. सामना चालू करा चला. आणि एक विनंती आहे की गाडी 6269 थोडीशी गाडी पुढे घ्या दादा प्लीज. युवराजाचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो विशाल अण्णा. उंच टोलवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली, तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी, 2 धावा घेण्यात यशस्वी. धाव संख्या झाली ती 11. युवराज याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो पुन्हा एकदा विशाल. वन डी क्षेत्रात बॉल गेलेला आहे. पंचांकडून 1 धाव घोषित. धाव संख्या झाली ती 12. नाही वन डी आणि त्याच्या अगोदर 2 रन. युवराजाचा पुढचा चेंडू विशाल. वाईड बॉल, अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 13 माफ करा. यानंतरचा होणारा सामना पाटील वॉरियर्स वर्सेस ईगल्स 11. युवराजाचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो विशाल. उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय. डीएलएफ मॅक्सिमम. विशाल याच्या बॅट मधून आलेला पहिला डीएलएफ मॅक्सिमम. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 19. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. चला युवराजाचा पुढचा चेंडू. पंचांकडून 1 धाव घोषित. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 20. ईगल्स 11 यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले बरोबर ना. बॅटिंग स्वीकारले. ओके, तुमच्या सुरुवातीचे दोन्ही फलंदाज तयार ठेवा. व पाटील वॉरियर्स कर्णधार ओमकार पाटील आपले सर्व खेळाडू मैदानामध्ये तयार ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा वनडी धाव घोषित. युवराज याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो विशाल. स्कोर झालाय 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. अतिशय निर्णायक स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला हा सामना.
बाबासो सुर्वे नवीन गाडी घेऊन फणकत आहेत या ठिकाणी. काय झालं हे झालं बोरवली. बावीस झालेत. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज विजयासाठी. बॉलर नेम काय आहे रे रोहन? प्रदीप पवार यांचा पहिला चेंडू. त्याला सामना करणार आहे तो विशाल उंच हवेमध्ये टोललेला चेंडू. कार्बन कमाल षटकार. डीएलएफ मॅक्सिमम. 5 चेंडू राखून खणखणीत विजय मिळवलेला या ठिकाणी विशाल यांनी. एक हाती विजय मिळवून दिलेला आपल्या संघाला. मी तुळशीराम शेजवळ यांना विनंती करेल की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच